कर्जमाफीची घोषणा केली करण्यात आली आहे. कितीपर्यंत आणि काही अडचणी जे आहेत शेतकऱ्यांना निर्माण होणार आहेत त्या संदर्भात काय विचार आहे? आपल्या या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रावहिनी पवार आणि त्यावेळेस हा निर्णय घेताना या राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या सर्वांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेली आहे. खरं तर अजून आचारसंहिता असल्यामुळे आम्हाला जास्त गोष्टीचा उल्लेख करता येत नाही किंवा घोषणा करता येत नाही, परंतु प्राथमिक अंदाज घेतल्यानंतर साधारणतः असं लक्षात येते की या जिल्ह्यामध्ये, या राज्यामध्ये साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ होईल. आणि प्राथमिक अंदाज रकमेचा जर अंदाज घेतला तर साधारणतः 36,585 कोटी एवढी रक्कम ही माझ्या शेतकऱ्याला ही कर्जमाफी मिळेल. आणि आपण म्हणला त्याप्रमाणे अजून अडचणी आहेत. त्यामध्ये काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की 2019 साली आम्हाला या कर्जमाफीमध्ये कुठलाच आम्हाला त्यावेळेस आम्हाला लाभ मिळाला नाही, आता मात्र आमचा कुठेतरी विचार केला पाहिजे. ती गोष्ट शेतकऱ्यांची खरी की 2019ला एखाद्या शेतकऱ्याचं 2,20,000 रुपये कर्ज असेल तर 20,000 असलं किंवा 10,000 असलं वरचं तर त्यांना त्या कर्जमाफी योजनेमध्ये त्यांना त्या GR प्रमाणे लाभ मिळाला नाही. परंतु ह्या वेळेसच्या कर्जमाफीमध्ये 2 लाखाच्या वरची रक्कम जर त्या शेतकऱ्यांनी भरली तर त्याला त्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अनेक शेतकरी भेटले, आम्हाला भेटले आणि या 2019च्या पूर्वी ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला त्यांचा समावेश करावा. साखर कारखान्यामध्ये जे कामगार असतात, सिजनल कामगार असतात, आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साखर कारखाने फक्त 3 महिने चालतात आणि त्यामुळे त्या सिजनल कामगारांना पण कर्जमाफीमध्ये त्यांना कसा लाभ होईल याही सूचना मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी, आपल्या कामगारांनी मांडलेल्या आहेत. त्या बाबतीमध्ये जी आमची या बाबतीमध्ये एक समिती आहे, उपसमिती, या समितीला मुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये तपासणी करण्याचे आदेश दिलेले आहेत की जेणेकरून हा शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून शेवटी ही कर्जमाफी यामध्ये सगळ्यांच शेतकऱ्यांचं समाधान होणार नाही हे आम्हालाही मान्य आहे, परंतु या अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली पाहिजे, कुठेतरी सहकार्य केलं पाहिजे, कुठेतरी आर्थिक पाठबळ दिलं पाहिजे. या उद्देशानं मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हा निर्णय माझ्या शेतकरी बांधवांसाठी घेतलेला आहे. निश्चित एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून या सर्वांचं निश्चित प्रकारे आभार मानतो. आणि सरकार हे शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे, त्यामुळे त्यात अजून काय सुधारणा करणं गरजेचं आहे, काय केलं पाहिजे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये भविष्यामध्ये निर्णय घेतले जातील. या संदर्भात काही शेतकऱ्यांच्या ज्या सहकार खात्यातून पण काही अडचणी होतात, अडचणी वगैरे नाहीच. आम्ही अटीच घातलेल्या ह्यावेळेस त्या कर्जमाफीमध्ये कुठल्याही क्षेत्राची अडचण नाही, कुठली आट घातलेली नाही. 2 लाखाच्या पुढची, मगाशी आता जिल्हा बँकेचे चेअरमन साहेबांनी सांगितले, बघा एका जिल्हा बँकेला साधारणतः 2100 कोटीच्या पुढं त्या कर्जमाफीचा लाभ होतोय. याचा अर्थ निश्चित प्रकारे त्याबाबतीमध्ये निश्चित त्याचा शेतकऱ्यांना फायदा आहे. आणि अजूनही काय दुरुस्त शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून काय करणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री निश्चित प्रकारे निर्णय हे निश्चित प्रकारे घेतील. मुख्यमंत्री म्हणतात की अर्थ खाते जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडेच राहणार आहे. या संदर्भात त्यांनी आता या संदर्भात माहिती सांगितली आहे. अर्थ खाते त्यांच्याकडे राहणार, काय वाटतं? शेवटी हा निर्णय आमच्या पक्षांच्या वरिष्ठांचा आहे. सुनेत्रावहिनी पवार हे आमच्या नेते आहेत. शेवटी एकत्र बसून निर्णय ह्या तिघांनी घ्यायचा आहे. त्या बाबतीमध्ये मला या बाबतीमध्ये मी त्या बाबतीमध्ये काहीतरी बोलावं हे मला बरोबर वाटत नाही. 2019च्या कर्जमाफीमध्ये 2 लाखाच्या वरची जी रक्कम आहे, समजा 2,000 5,000 असली तरी त्याला कर्जमाफीत लाभ घेता आला नाही, कारण का त्याला कर्जमाफी मिळालं नाही. ह्या कर्जमाफीमध्ये समजा त्याची 2 लाख रुपयाच्या वर
50,000 आहे, 40,000 रक्कम आहे, समजा त्यांनी जर वरची रक्कम भरली तर ह्याला त्या कर्जमाफीचा लाभ हा निश्चित प्रकारे होणार आहे. कुठल्याही क्षेत्राची आट टाकलेली नाही किंवा त्या बाबतीमध्ये हे केलेलं नाही, तर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचा विचार करून ही लक्षात घेऊन आम्ही निर्णय घेतलेला आहे. संजय राऊत म्हणतात शिंदे गट असेल किंवा तुमचं अजित पवार गट असेल हे मुळात पक्ष नाही तर ते अमित शहाची सिस्टर कंपनी आहे. आता राऊत साहेब हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांनी काय प्रश्न विचारला आता आपल्याच माध्यमातून मला कळतंय. या बाबतीमध्ये आमचे जे वरिष्ठ नेते आहेत या बाबतीमध्ये त्यांना योग्य ते उत्तर देतील. अर्थ खाते राष्ट्रवादीचे होतं ते भाजप कसं घेतं? आता भाजप कसं घेते म्हणण्यापेक्षा हा निर्णय आमच्या प्रमुख सुनेत्रा वहिनी पवार यांच्या बाबतीमध्ये त्यांचं काय चर्चा झाली, त्यांचा काय निर्णय झाला हे आपल्याला मला तर माहिती नाही. या बाबतीमध्ये सुनेत्रा वहिनी पवारांचा निर्णय घेतील किंवा त्यांची चर्चा झालेली असावी. खतासाठी मोठा राग जे आहे त्या लागलेले पाहायला भेटतात. मराठवाडा विदर्भामध्ये 7-12 जो आहे तोही मागितला जातो. डिजिटल 7-12 तरच खर्च दिली जाणार असं काय आहे? असं कुठेही 7-12 वगैरे मागितलेलं नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे जे युद्ध आहे, युद्धामुळे निश्चित प्रकारे थोडा आपल्याला असं लोकांना वाटते की भविष्यामध्ये खताचा तुटवडा मिळेल, त्यामुळं लाईन आहेत. आजचा जर विचार केला तर निश्चित प्रकारे खताचा साठा आज आपल्याकडे व्यवस्थित आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे शेवटी आपल्याला माहिती आहे की खरीप हंगाम हा आपला मोठा असतो आणि शेवटी सगळ्या गोष्टी पावसावरती अवलंबून असतात. त्यामुळे जरी मोठा असला तरी शेवटी मी एवढंच शेतकऱ्यांना सांगतो की आज तरी खताची टंचाई नाही आणि जरी असली युद्धामुळे तो फटका आपल्याला बसणार आहे, पण निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये आम्ही स्वतः या राज्याचे मुख्यमंत्री, मी स्वतः केंद्रीय मंत्री, आपल्याला माहिती आहे की शिवराज सिंग चौहान साहेब असतील आणि दुसरे आपले मंत्री, मी सगळ्याच मंत्र्यांशी आम्ही मुख्यमंत्री सुद्धा त्या बाबतीमध्ये बोलतायत. नड्डा साहेबांशी सुद्धा निश्चित प्रकारे आम्ही या बाबतीमध्ये बोलतोय की जेणेकरून महाराष्ट्राला जे त्यांनी आवंटन मंजूर केलेले ते आवंटन जे मंजुरी केलेले ते आवंटन आम्हा सर्वांना त्याप्रमाणे मिळावं. रोहित पवार तिकडे पंढरपूरला अनुत्याग आंदोलन करतात, त्यांना परवानगी नाकारली केली, पण तुम्ही एकीकडे घोषणा करता कर्जमुक्ती म्हणजे जात काठी रद्द करा. तुमच्याच इतर पक्षाचे जे आमदार आहेत. आता कोण काय बोलतोय मला माहित नाही, परंतु मी एवढंच आपल्याला सांगेल की निश्चित प्रकारे मी तेच सांगतो ना तुम्हाला की शेतकऱ्यांकडून ज्या काही सूचना आलेल्या आहेत त्या बाबतीमध्ये अजून काय आपल्याला बदल करणं गरजेचं आहे किंवा काय केलं पाहिजे या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी आता मंगळवारच्या कॅबिनेटमध्येच त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. आणि निश्चित प्रकारे शेवटी सरकार हे शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे शेतकऱ्यांच्या हित धरूनच निर्णय घेत आहेत. रोहित पवारांना काय आव्हान करेल सातत्याने? मी आव्हान करण्यापेक्षा मी शेतकरी बांधवांना एकच आव्हान करेल की निश्चित प्रकारे सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि आपल्याला ज्या काही अडचणीत या अडचणीच्या काळामध्ये आपल्याला सगळ्याला माहिती आहे की जरी ताण तिजोरी वाचला तर शेवटी माझ्या शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, म्हणून शेतकऱ्यांना या सरकारने कर्जमाफीची घोषणा ही केलेली आहे. आणि आत्ताच आपल्याला माहिती आहे की जिल्हा बँकेचे आपण दुर्गाडे सरांचं तुम्ही सर्वांनी ऐकलं तर किती शेतकऱ्यांना एका जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय आणि एका जिल्हा बँकेमध्ये 2100 कोटी रुपयाची कर्जमाफी होते. म्हणजे खरंच त्याचा कुठेतरी एक अभ्यास होणार. म्हणजे 3,15,000 शेतकऱ्यांना एका पुणे जिल्हा बँकेत, आणि नुसती पुणे जिल्हा बँक, इतर राष्ट्रीय बँका इतर बँका वेगळ्या, मग तो तर अजून ती रक्कम आपल्याकडे ती आपल्याला माहिती यायची आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे मी आजही तुम्हाला सांगतो की 36,000 कोटी 36,585 कोटी आमचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात कमी जास्त होऊ शकतं, परंतु निश्चित प्रकारे ही कर्जमाफी मोठी आहे, एक ऐतिहासिक आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे या कर्जमाफीचा लाभ माझ्या इथल्या शेतकऱ्यांना होईल. आणि शेवटी 2 लाख रक्कम जरी छोटी असली किंवा आपल्याला सगळ्यांना समजत, पण शेवटी काही गोष्टी माझे शेतकरी बांधव शेवटी समजून घेतील. एकीकडे रोहित पवार आंदोलन करतात, त्यांच्याच पक्षाचे 3 आमदार भाजपच्या उमेदवारांना मतदान करतात विधान परिषदेत, काय कळत नाही. आता हा विषय मला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांना विचारायला बरं होईल. त्यांचा पक्ष कारवाई काय करतात? आता मी त्यांच्या पक्षाचं मी कसं सांगू शकतो, त्यांच्या पक्षाचं तेच सांगू शकतील. गेल्या काही दिवसांपासून पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा सुरू आहे.
एकत्र असताना अशी काही चर्चा झाली का? या बाबतीमध्ये आमची अशी बैठक झाली आणि त्यामध्ये ठरलेलं आहे या बाबतीमध्ये जो निर्णय सुनेत्रा पवार वहिनी घेतील त्याबरोबर आम्ही सगळेजण आहोत. नाही, जे कृषी दुकानदार आहेत ते जर 7-12 मागत असतील, खतं देत नसतील तर काय कारवाई करणार? 100% 7-12 कुणी मागत नाही. असं जर कोणी 7-12 मागत असेल तर त्याची शेवटी फक्त औरंगाबाद, आपलं संभाजीनगर आणि कोल्हापूर या 2 ठिकाणी मात्र आपण एक नवीन शासनाचं केंद्र सरकारने आपल्याला हे दिलेलं आहे आणि सॉफ्टवेअरच्या आपण त्यामधनं बुकिंग वगैरे दिलेलं आहे. तिथं मात्र आपण फक्त हे करतोय. इतर ठिकाणी राज्यामध्ये कुठेही 7-12 मागितला जात नाहीये आणि असं जर कोणी 7-12 मागणार असेल तर निश्चित प्रकारे त्याच्या आपण योग्य ती कारवाई केली जाईल. आता हे नवीन ऍप आहे, सगळी नवीन ऍप. शेवटी केंद्र सरकारने ऍप दिलंय म्हणजे कुठेतरी खताचा परत व्यवस्थित साठेबाज म्हणजे पूर्वी जो काळा बाजार किंवा कुठेतरी ही करणं ते थांबावं आणि शेवटी नवीन आहे. आणि या ऍप मध्ये कोल्हापूरकरांच्या शेतकऱ्यांचं पण म्हणणं बरोबर आहे की आमच्याकडे मोबाईल नाही, काही ठिकाणी रेंज नाहीये, काही ठिकाणी या बाबतीमध्ये काय दुरुस्त करणं गरजेचं आहे त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे दुरुस्त करू आणि ऍपच्या माध्यमातून निश्चित प्रकारे इथं हे चालू आहे. आणि शेवटी शेतकरी जे सांगतील किंवा शेतकऱ्याला अडचणी जे येतील, शेतकऱ्याला अडचणी होऊ नये त्यासाठी आम्ही निश्चित प्रकारचे ऍपमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून ताबडतोब ऍपमध्ये बदल करून घेऊ. काही पोलीस म्हणताय तिकडे आम्हाला दिवसाड पाणी कपात लागू केली जाते, त्याला तिकडे यंदा तब्बल 10,000 TMC पाणी सोडलं जाते. आता पुणे शहरावरती अजिबात अन्याय नाहीये. शेवटी शेतकरी आपला आहे, पुणेकर पण आपले आहेत. पुण्याच्या पियाला पाणी मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे. शेवटी हे धरण, ह्या धरणामध्ये गेलेल्या असणाऱ्या जमिनी किंवा शेवटी शेतकऱ्यांचं त्यामध्ये वाट आहेत. त्यामुळे दोन्ही या बाबतीमध्ये माझं म्हणणं कुणीच राजकारण करू नये. पुण्यालाही पाणी मिळालं पाहिजे आणि शेतीलाही पाणी मिळालं पाहिजे. विशेषतः पाण्याच्या बाबतीत महानगरपालिका ऐतेवेळी जागा होती म्हणजे जसं आता त्यांनी एका ठिकाणी तुम्ही आंदोलन केलं ते तुमच्या अंतर्पालिका मिळालं पाहिजे. महापालिकेचं नियोजन कुठे चुकतंय? महापालिकेचं नियोजन चुकण्यापेक्षा ह्या वर्षी सगळीकडेच खूप मोठा पाण्या, तुम्हाला माहिती आहे की उष्णता जास्त असल्यामुळं बाष्पीभवन जास्त झालं, त्यामुळे सगळीकडेच हा प्रॉब्लेम आलेला आहे. मुंबईमध्ये तोच आहे, पुण्यामध्ये तोच आहे, सोलापूरला तोच आहे, सगळ्या शहरामध्ये तोच आहे. त्यामुळे नुसत्या पुण्याचा असा विषय नाहीये. त्यामुळे निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढंच सांगतो की महापालिकेचं नियोजन चुकलं म्हणणं किंवा जलसंपदा चुकलं म्हणणं बरोबर नाही. ह्या वर्षी बाष्पीभवन जास्त झाल्यामुळं थोडा फटका सगळ्यांनाच बसलेला आहे आणि नुसत्या पुणे शहराला नाही, सगळ्यांनी त्यात थोडं थोडं सोसावंच लागेल. मामा काल तुमचं वर्धापन दिन साजरा झाला मुंबईमध्ये, त्यात ते आरोप राष्ट्रवादी अंकुश ठाकरे त्याने खेळाचे सगळे कुस्ती पटवून काय काय होते, पुढची दिशा काय करून काय बोललंच नाही. आणि नाही पुढची दिशा काय, गडकरी साहेब अध्यक्ष आहेत, प्रफुल्लभाई असतील, भुजबळ साहेब असतील, या सर्वांनी सांगितलं ना पक्ष हा तळागाळात पोहोचला पाहिजे. आज स्वर्गीय अजितदादा आपल्यामध्ये नाहीयेत. दादांचा विचार, दादांची शिकवण, दादांचा आदर्श आपण सगळ्या कार्यकर्त्याला जाऊन ही राष्ट्रवादी कशी भक्कम होईल आणि हा राष्ट्रवादी पक्ष कसा उद्या कुठल्याही निवडणुकीसाठी कसा सामोरं जाईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावं हे सगळ्या नेत्यांनी सांगितलेलं आहे. आणि तुम्ही जे म्हणता अंकुश ठाकरे म्हणले वगैरे, शेवटी भाषण करताना थोडा काही गोष्टीमध्ये विनोद तरी लोकांचं हे झालं पाहिजे एक, त्यामुळे त्यांनी आपलं ते केलं. त्यात काय असं कबड्डी, खो खो हे थोडं आपलं शेवटी लोकांना सुद्धा थोडं त्यातनं लोक हे होतात, त्यामुळे असं काय कुठं नाही. धनंजय मुंडे साहेब हे भाषण करताना तुम्हाला त्यांचं भाषण खूप चांगलं असतं, खूप गरजून भाषण किंवा पुढच्या आठवतं, त्यामुळे मी आवडतं. त्यामुळे निश्चित प्रकारे धनंजय मुंडे साहेबांनी भाषण करून एक सगळ्यांना एक ऊर्जा दिली असं मी म्हणेन. टीम मध्ये येतील आता टीम मध्ये येतील का नाही येतील हे आमच्या प्रमुख सुनेत्रा वहिनी आपल्याला सांगते. बरं, वहिनी इशारा दिला तर संपूर्ण पक्षात लुडबुड करतील त्यांना वेगळा विचार करा. कुठल्याही वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये जो राष्ट्रीय अध्यक्ष असतो त्याला कार्यकर्त्यांना, नेत्यांना ह्या प्रकारे भाषण, तुम्ही पाठीमाग कुणाचंही भाषण काढा, मागच्या वर्धापन दिनाचं तुम्ही दादांचं भाषण बघा, प्रमुखांचं ज्या ज्या पक्षाचे जे प्रमुख आहेत ज्यांचा वर्धापन दिन किंवा पक्षाचा कार्यक्रम असेल त्यावेळेस त्या सगळ्यांचं भाषण तुम्ही बघा. भाषणामध्ये कार्यकर्त्यांबरोबर नेत्यांना किंवा सगळ्यांना हा संदेश द्यावाच लागतो आणि हा प्रत्येक
वर्धापन दिनाच्या निमित्त वरिष्ठ नेता हा संदेश कार्यकर्त्यांना नेत्याला देत असतो. सिलेक्टिव्ह होता की सर्वांसाठीच तो होता, सर्वांसाठीच होता. सर्वांसाठी? हो, मी माझ्यासाठी सुद्धा होता आणि कार्यकर्त्यासाठी सुद्धा होता, पक्षाचे अध्यक्ष होते त्यांच्यासाठी सुद्धा होता, आमदारांसाठी खूप सुद्धा. लाड झाले म्हणजे हा? दादाने खूप लाड केले म्हणजे जसं मी माझ्या पद्धतीने झाले. कसं आहे, शेवटी दादा होते, दादांनी लाड करणं म्हणण्यापेक्षा शेवटी दादा पण लाड करतात आणि वहिनी पण लाड करतात, असं काय नाही, आमच्यात फरक नाही. दादांचीच परंपरा वहिनी चालवतात. परंपरा दादांच्या होत्या. दादांनी एकनिष्ठ पक्षातील कार्यकर्त्यांना आमदारकी दिली. आता जी खासदार त्याने आमदारकी राष्ट्रवादीची 30 नेत्यांना दिली, पुढे पण अशीच कार्यकर्त्यांना आमदारकी मिळाली. शेवटी काही गोष्टीमध्ये एकनिष्ठ कार्यकर्त्याला तर दिलीच पाहिजे, त्याबद्दल दुमतच नाही. पण पक्ष जर वाढत असेल तर भविष्यामध्ये पक्षाला जर आपल्याला वाढीसाठी काही गोष्टीमध्ये बाहेरच्या माणसाला पण घेऊन पक्ष वाढवावा लागतो. हे काही नुसतं राष्ट्रवादी काँग्रेसच करत नाही, हे सगळेच पक्ष करतात. शिवसेना करते, भारतीय जनता पार्टी करते, म्हणजे कोणत्या पक्ष करतो, तेव्हा प्रत्येक पक्ष मोठा करण्यासाठी काही गोष्टी अशा प्रमुखाला कराव्याच लागतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.